तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुमच्या कॉलेजला बैठक घेऊन माझ्या विरोधात आंदोलन उभा करणार आणि त्याला बळ एकनाथ शिंदे साहेब देणार. शिंदे साहेब तुम्हाला याच्यासाठी नाही ते गादीवर बसला आणि तुम्हाला आता वाटत असेल आता निवडून आलोत काय गुतलंय. असं नसतं ते, असं नसतं ते. ती भाप उतरायची ताकद आहे माया. मी फडणवीस साहेब झाक उतरलेली, त्यांनी चांगल्या चांगल्या झाकी उतरल्या, मी ती झाक उतरलेली. लोकसभेला मी कचकदा केलेला आहे आणि आता मराठ्याच्या जीवर बसलेले आहेत फडणवीस साहेब सुद्धा. व आम्हाला तुमच्या आईची बापाची शपथ, तुम्हाला मराठ्याने गादीवर बसवल्या का नाही द्या. तुम्ही आता म्हणत असताना ओबीसीचा डीएनए ना आमका डीएनए, त्यावेळेस तुम्ही मेटा कुठे घालते फडणवीस साहेब राजकारणातून संपल म्हणून. लय सगळं बाहेर नका काढायला मला फडणवीस साहेब. तुम्हाला तिने ताळात कुणी नाही राहणार. मी जर सगळं काढलं तर तुम्ही किती मेटा कुठे लालते ना आणि मराठ्याचं वाटलं असं करताय. मला तुम्ही जेलात चढवा, मला गोळ्या घालून मारा, पण माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ करू नका. आणि मराठ्यांनी सुद्धा आता गाफील राहू नका. लोक फक्त गैरसमज करायला बसलेत. शेवटचं मराठ्यांना सांगतो, लोक चांगल्या माणसाला टिकू देत नाही. चांगलं काम करणार त्याला एकटं पाडायचं आणि बाजूला सारखायचं, मग चट्टे चट्टे पुन्हा सुरू. ही उद्योग निव्वळ सुरू झालाय आता, निव्वळ सुरू झालाय. आतून सावे टच द्यायला ते सुद्धा सांगितलं होतं मी तिथं की हे आतून षडयंत्र रचलेत बरं का. हे तुम्ही थांबवा आयांना. ते अतुल सावे बी मध्ये मध्ये आला की ते माथ्यासोड उठलेला कुत्रा असलेलं करतो. आभाळा लोक फिरत तसं. मला नाही वेळ लागणार तुला सुद्धा ठेप्याला आणायला. माथ्यासोड उठवायचे माझ्याकडे सगळं आहे. मराठ्यांना सांगतो आपलं सगळं सत्य आहे. बावनकुळेने प्रमाणपत्र रद्द करायला लावलेत. काय उपयोग आपला किती चलती असून सत्य पुढे ते शानपण चलत नाही. हे सगळं खरंय पण खोटं ठरवलं. आता मंत्र्याचा आदेश आलो अर्धे थरथर कापायला लागले अधिकारी. त्या अंधारात म्हणते तुमचं सगळं खरंय पण आता रद्द करायचं सांगितलंय. आणि हे असेच मराठ्यांचे वाटोळं करणार आहेत. आणि मराठ्याचं वाटोळं होऊ द्यायचं नसलं प्रत्येक आंदोलनात खूप ताकदीने उभा राहावं लागणार आहे. वेळ पडली तर आता पुन्हा मराठ्यांना मुंबईत जाऊन यांना हिसका दाखवावा लागणार आहे. त्याशिवाय ठेप्याला येत नाही. फडणवीस बी नाही. आणि आता शिंदेचं नाव मला आयुष्यात घ्यावं मला असं वाटत नव्हतं. शिंदे आपल्याशी आयुष्यात कधी दागा फटका करल एकनाथ शिंदे साहेब मला आयुष्यात वाटलं नव्हतं. कारण मी त्या माणसाला इतकं मानत होतो. पण त्यांच्या कॉलेजवर नेत्याच्या बैठक होत्यात माझ्या विरोधात. ते सगळे त्यांचे शोधून बघा म्हणा. टोटल शिंदे साहेबाच्या पक्षाचे आणि काही मराठीचे पण अतुल सावेंचे. आणि यांना सगळे